एक मात्र खरं आहे, मुख्यमंत्र्यांची नेमकी मराठ्यांविषयीची भावना काय? दूध का दूध पाणी का पाणी या आंदोलनातून होणार आहे. मुख्यमंत्री मराठ्यांविषयी आकाशानं वागतायत, सूड भावनेनं वागतायत. देवेंद्र फडणवीस एवढी सोडाच्या भावनेनं, आकाशाच्या भावनेनं, द्वेषाच्या भावनेनं का वागतायत? का मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचे या भावनेतून का वागतायत, का वागत नाहीत, हे क्लिअर होणार. आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही, आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे? मग त्यांना का बोलू नये? मी त्यांना का बोलू नये या प्रश्नाचं उत्तर राज्यातल्या जनतेला या आंदोलनातून मिळणार आहे. त्यामुळे हे आंदोलन संपेपर्यंत मी एक शब्दही त्यांना बोलणार नाही. पण नाही दिलं तर समाजासमोर खरा मारेकरी मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांचा कोण, खरा शत्रू कोण, हे मी सांगण्यापेक्षा समाजासमोरच आरक्षण दिलं किंवा नाही दिलं या दोन गोष्टीतून आज सरकार लोकांसमोर उघड होणार आहे. आणि तेच मी करणार आहे की तुम्ही आरक्षण का देत नाहीयेत, का देतायत, या दोन गोष्टीतून सरकार उघड पडलं पाहिजे आणि लोकांनाही कळायला पाहिजे खरा दोषी कोण, मी का सरकार. प्रजासत्ताक म्हणजे